ब्रेकिंग 100 नंतर एक पुण्यातली बातमी पाहूयात। पुण्यात गँगवॉर मधून पुन्हा एकाची हत्या करण्यात आली आहे। कोंढवा परिसरामध्ये रिक्षा चालकावरती गोळीबार करत हत्या झाली आहे। या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। पुण्यात वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी समीर काळेच्या भावाची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे। कोंढव्यामध्ये पिस्तुलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करत एकाचा खून करण्यात आलाय। गणेश काळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। गणेश हा माजी नगरसेवक आणि वनराज आंदेकर यांच्या खुनामधील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे। त्यामुळे या खुनाला टोळी युद्धाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। रेवती हिंगवे या संदर्भातली माहिती देत आहेत। रेवती, तृप्ती, खरं तर आज पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये खडी मशीन चौकात एक धक्कादायक घटना घडली, जिकडे 4:45च्या सुमारास एका व्यक्तीवरती जवळपास 6 ते 7 गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर त्याच्यातील 2 गोळ्या त्याला लागल्या आणि कोयत्याचा वार करून त्याला ठार मारण्यात आलेलं होतं। प्राथमिक माहितीनुसार खरं तर तेव्हा असं कळलं होतं की समीर काळे जो वनराज आंदेकरच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी आहे, त्याच्या सख्या भावाला म्हणजे गणेश काळेला मारण्यात आलेलं होतं आणि बदला घेण्यासाठी खरं तर हा सगळा प्रकार घडलेला होता। त्यापैकी जे 2 दुचाकीवरती 4 जण आलेले होते, त्या 4ही जणांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यापैकी 2 आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आहेत। अमन मेहबूब शेख, अरबाज अहमद पटेल आणि 2 अल्पवयीन आरोपी अशा या 4 जणांना पुणे पोलिसांनी अटक केलेलं आहे। खरं तर खेड शिवापूर इथल्या दर्ग्याच्या इकडे पोलिसांनी त्या दर्गामधून त्या 4घांनाही अटक केलेल्याची माहिती ही मिळालेली आहे। त्यासोबतच आता त्याचा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। पण आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की नेमकं हे 4 जण नेमके कुठून आले, त्यासोबतच त्यांनी हा सगळा कट कधी रचलेला होता आणि त्यासोबतच अजून कुठली माहिती ही समोर येते का। आणि तृप्ती, त्यासोबतच सगळ्यात धक्कादायक बाब अशी आहे की आंदेकर टोळी असू दे, गायकवाड टोळी असू दे किंवा इतर कुठल्या टोळ्या असू दे, त्याचे प्रामुख्याने सगळे जे टोळी प्रमुख आहेत ते जेलमध्ये असून सुद्धाही हे बदल्या घेण्याचे प्रकार इथे होत आहेत। मग पोलीस नेमकं करतायत काय असा प्रश्न इथे उपस्थित होतो। निश्चित रेवती, धन्यवाद सविस्तर माहिती करता।